मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी. दत्तगुरू तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. दत्तगुरूंचा मेसेज आहे सर्वांसाठी किंवा दत्तगुरूंचा हा आदेश आहे सर्वांसाठी की एक अहिंसा व सत्याचा मार्ग जो आपल्या लाईफ पर्पज, खरं आयुष्याचं जे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे, जो उद्देश आहे तो म्हणजे अहिंसा आणि सत्य. आणि या दोन ह्याच्यापासून आपण कुठेतरी थोडंसं बाजूला गेलोय किंवा ह्या जनरेशनच्या ह्याच्यामध्ये ते सगळं लोप पावत चाललंय. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडं आपण आवर्जून दुर्लक्ष करतोय. तर ते आपल्या लक्षात आणून देत आहे दत्तगुरू आणि आपल्याला ते सांगतात की तुम्हाला म्हणजे काय चुकत चाललंय किंवा कोणत्या दिशेला तुम्ही जायचं आहे, तुमचा मार्ग कुठला आहे. तर बघूया, दत्तगुरू तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. आणि त्या अहिंसा व सत्याच्या मार्गावर घेऊन जात असताना त्यांचा कोणता मेसेज आहे किंवा कोणता आदेश आहे आपल्या सर्वांसाठीच आहे. तर कोणता आदेश आहे की आपण काय करायचं आहे या मार्गावर जात असताना, आणि हा सत्याचा, हा अहिंसेचा मार्ग काय आहे, काय सांगायचं आहे दत्तगुरूंना बघूया. आणि दत्तगुरू तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. थँक्यू सो मच. दत्तगुरूंचा आदेश आहे आणि दत्तगुरू सांगतायत तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर ते घेऊन जात आहेत. आणि त्यासाठी ते तुम्हाला सांगतायत वेळोवेळी प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला जे अध्यात्माचं जे मार्गदर्शन केलं जात आहे, ॲज अ रिडिंग्स असू दे, तुम्ही जी भक्ती मार्ग, तुम्ही ज्या भक्ती मार्गावर आहात, तुम्ही जे जोपासता, तुम्ही जे कार्य करता, जे कर्म करता, तुमची जी आराधना आहे, तुम्ही जर कशावरही, तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा, तुम्ही माना न माना, यामध्ये दैवत्व नाही आहे. देव हेच सांगतात आणि दत्तगुरू हेच सांगतात की देव हा माणसात, पशु पक्षात, प्राण्यात आणि सर्वांमध्ये देव आहे. आणि त्यामध्ये आपण देव मानला पाहिजे. ते कधीच सांगत नाहीत की तू माझं सगळं करत बस आणि तू माझं हे कर, मगच मी तुला पावणार नाही. दत्तगुरू हाच आदेश देतात, दत्तगुरू हेच मार्गदर्शन करतात आणि दत्तगुरू हेच सांगतात प्रत्येक आध्यात्मिक मेसेजेसमधून. म्हणजे ॲज अ तुम्ही गुरुचरित्र वाचत असाल, ॲज अ तुम्ही सेवा करत असाल, तुम्ही मार्गदर्शन करत असाल, तुम्ही ऐकत असाल, तुम्ही कुटुंबाची सेवा करत असाल, तुम्ही अशा काही गोष्टी करत असाल जे निसर्गावर प्रेम करणार आहे, निसर्गाला वाचवणारं असेल किंवा काही, तर त्या सगळ्यांमधून जो मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत दत्तगुरूंना पोहोचवायचा. आणि दत्तगुरू तेच सांगतायत, ही अहिंसा आणि हा सत्याचा मार्ग तुमच्यासाठी हाच आहे की हे जे हा जो प्रत्येक ह्याच्याकडून तुम्हाला जे ज्ञान दिलं जाते किंवा जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे दत्तगुरूंचा, फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे की तुम्हाला या गोष्टी थांबवायच्या आहेत किंवा त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. जो सत्याचा आवाज आहे, जो खरा आवाज आहे आणि जी खरी भक्ती दत्तगुरूंची जी आहे ती म्हणजे अहिंसा आणि सत्य. आणि ह्या सत्याच्या आणि ह्या अहिंसेच्या मार्गावर ते तुम्हाला घेऊन जात आहेत. आणि त्यासाठीच ते तुम्हाला ह्या कार्ड्सद्वारे हेच मेसेज आहे की ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग खुले केले जातात किंवा ह्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी तुमच्या समोर येत आहेत तिथं तुमचं पार्टिसिपेट असणं किंवा तुम्ही त्यात सहभागी होणं आणि ह्या अहिंसेच्या मार्गावर पुढं जाणं, अहिंसेचं मार्ग दाखवणं, अहिंसेचा धडा देणं आणि त्याबद्दल जागरूकता करणं आणि स्वतः त्या मार्गावर पुढे जाणं, हा तुमच्या आयुष्याचा एक ध्येय असायला हवाय किंवा त्या ध्येयावर तुम्ही पुढं जायचं आहे असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. आणि दत्तगुरू त्या मार्गावर तुम्हाला घेऊन जात आहेत. म्हणजे अशा खूप सोल असतील ज्यांना त्यांचा मार्ग कळत नाही, त्यांचं लाईफ पर्पज कळत नाही, उद्देश कळत नाही आहे, कुठल्या मार्गावर जायचं आहे, कसं जायचं आहे, कुठं थांबायचं आहे, कुठून सुरू करायचं आहे, अध्यात्म आहे, मार्ग आहे, पण मला काय करायचं आहे हे मला माहीत नाही. तर त्या सगळ्या सोलसाठी हा मेसेज आहे की सत्य आणि अहिंसा ह्या दोन्ही मार्गावर तुम्हाला जायचं आहे. आणि हे दोन मार्ग तुम्हाला स्वीकारायचे आहेत. अहिंसा, पशु पक्षी, प्राणी, झाडं, वेली ह्यांच्यावर प्रेम करणं, त्यांच्यावर जी हिंसा होते, त्यांना जे संपवलं जाते,
ते थांबवणं किंवा थांबवण्याचा एक प्रयत्न करणं. जर तुमच्याबरोबर दत्तगुरू आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्या सगळे ते असे जे हे करतात त्यांच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होणं, सहभाग घेऊन त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पुढं जाणं आणि ज्या ज्या आध्यात्मिक मार्गामधून तुम्हाला हे मेसेजेस दिले जात आहेत, संदेश दिले जात आहेत, त्या संदेशावर तुम्हाला पुढे जाण्यासाठी दत्तगुरू सांगतायत. आणि हाच अहिंसेचा मार्ग तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत घेऊन जाणारा आहे. आणि हेच तुम्हाला सांगितलं तर हे तुमच्या जीवनाचं खरं सत्य आहे की तुमचा जन्म यासाठी झालेला आहे की अहिंसा, कोणतीही हिंसा करून परमेश्वर प्राप्त होत नाही, कोणती हिंसा करून कर्मप्राप्त तुमचे आशीर्वाद प्राप्त होत नाही. तर आशीर्वाद तेव्हाच प्राप्त होतात जेव्हा तुम्ही कोणाला तरी जीवदान देताय, जेव्हा तुम्ही कोणाला तरी जीवदान देताय, त्याला जगण्याचा अधिकार देताय, त्याला जगण्याची कला शिकवताय, त्याच्या आयुष्यात आनंद, प्रेम, उत्साह निर्माण करताय, त्याचा हरवलेला कॉन्फिडन्स परत जागा करताय, त्याचा श्वास घ्यायला त्याला जिवंत करताय पुन्हा हरवलेल्या माणसाला, तेव्हा तुम्ही देवाचा, परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करताय. अशाच सोल ह्या चॅनलशी आहेत. इथं हे प्रेम आहे आणि ही भक्ती आहे, हे निस्वार्थ भक्ती आहे. आणि जीवदान करणं खूप म्हणजे दान करणं, दानवीर सगळ्यात मोठा वीर कोण आहे तर दानवीर. आणि जो दान करतो, जो श्रमदान करतो, अन्नदान करतो, जो सर्वांसाठी असतो तो सर्वश्रेष्ठ असतो. हिंसा करणं आणि त्या मार्गावर पुढं जाणं म्हणजे आयुष्याचं खरं ध्येय नाही असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. आणि ज्या सोलशा आहेत किंवा चुकीचं कोणत्याही तुम्हाला कोणीही तुमच्या मार्गावरून भटकवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्यामध्ये विचलित करण्याचा प्रयत्न केला, तर त्या ह्या सगळ्या मोहपाशामधून तिथं ते दत्तगुरू तुम्हाला जाऊ देणारच नाहीत. कारण तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे, दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच ते तुम्हाला सांगतायत प्रत्येक वेळोवेळी जे आध्यात्मिक मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येते त्या मार्गावर आणि त्या अध्यात्माच्या त्या मेसेजेसवर, त्या संदेश जे तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत त्यावर तुम्ही हे पुढं जायचं आहे. आणि थँक्यू सो मच. इंडिफरंट, उदासीन म्हणजे दत्तगुरू तुम्हाला सांगतायत कोणताही मार्ग हा अवघड नसतो, कोणताही मार्ग हा अवघड नाही आहे. सुरुवातीला आपल्याला प्रत्येक वेळी असं वाटतंय अरे कित्येक आता अहिंसेच्या मार्गावर जायचं, सत्याच्या मार्गावर जायचं असं तर किती जरी लोकांनी करून बघितले, पण ते आपण हे केलंय का नाही. तर हा उदासीन आणि इंडिफरंट अशा मार्गावर असं हे विचार नाही करायचा असं दत्तगुरू तुम्हाला सांगतात. आपली रिडिंग जरा थोडीशी वेगळी असते, मी त्याच पद्धतीनं जसे मला मेसेज येतात तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आणि इंडिफरंट, तुम्हाला उदासीन राहायचंच नाही आहे. का उदासीन राहायचं? जग कधी सुरू होते जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करतो. आणि असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की तुम्हाला ही सुरुवात स्वतःपासून करायची आहे. तुम्हाला अहिंसेच्या मार्गावर जायचं आहे, तुम्हाला सत्याच्या मार्गावर जायचं आहे. जग बदलायचं आपण स्वतः बदललं की मी बदललो, माझी मुलं बदलतील, माझी फॅमिली बदलेल, यामधून सुरुवात होत असते. त्यामुळं स्वतः पहिला आपल्यातला मी बदलला पाहिजे, तुम्ही बदलला पाहिजे, तुम्हाला अहिंसा आणि सत्याचा मार्ग समजला पाहिजे, त्या मार्गावर तुम्ही पुढे जायला पाहिजे असं. आणि म्हणूनच दत्तगुरू तुम्हाला ते घेऊन जात आहेत. कारण दत्तगुरूंना माहिती आहे उदास व्हायचं नाही आहे. किंवा कोणताही विचार तुम्ही करत असाल की कोणत्या मार्गावर तुम्हाला जायचं आहे आणि हा मार्ग खूप अवघड आहे, मी हा नाही पार करू शकत आणि मी इथपर्यंत कसं पोहोचू किंवा कसं मी या सगळ्या गोष्टी फील करू, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला नाही अवघड आहे किंवा मी ह्याच्यावर नाही जाऊ शकत, मी हे नाही करू शकत, ह्या सगळ्याची खूप अडचण तुम्हाला म्हणजे नाही, माझ्याकडे पर्याप्त ज्ञान नाही आहे किंवा माझ्याकडे तसं पॉसिबिलिटी होत नाही आहे तसं, तर त्यामध्ये विचार करण्याचा नाही करायचा असं दत्तगुरू तुम्हाला मेसेज देत आहेत. कारण हा अहिंसेचा सत्याच्या मार्गावर तुम्ही जात असताना ते स्वतः तुमच्या बरोबर आहेत आणि ते तुम्हाला तो मार्ग दाखवत आहेत. या कार्डचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर हितच आहे. आणि ते तुमचा कॉन्फिडन्स, ती तुमची स्ट्रेंथ वाढवत आहेत. जसं बघा, जसा सीतांना जसं हे करण्यासाठी रावणाकडे जात असताना श्रीरामांनी आणि बजरंगबलींनी जो हे केलं, तर तसंच तो रस्ता अवघड होता, पण साऱ्याच्या मुंगीनं सुद्धा तिथं मदत केली, हे का नाही. तसं मदत तुम्ही जोपर्यंत सुरुवात करणार नाही तोपर्यंत मदत येणार नाही आहे असं इथं तुम्हाला सांगितलं जात आहे. दत्तगुरू तुम्हाला तेच सांगतात की ते तुमच्या बरोबर आहेत. हर तऱ्हेनं, हर प्रकारानं, जिथं जिथं त्यांची मदत लागेल, जिथं जिथं त्यांच्या मार्गदर्शनाची तुम्हाला गरज असेल, ते तुमच्या बरोबर सदैव आहेतच. ते तुम्हाला मार्ग दाखवता येतात आणि त्या मार्गावर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे.
दत्तगुरू तुम्हाला हाच मार्ग दाखवतायत की तुम्हाला अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर पुढे जायचं आहे. आणि जे जे ज्ञान आणि जे जे मेसेजेस जे हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते ते त्याचा अर्थपूर्ण म्हणजे ज्या दृष्टिकोन त्याचा काय आहे सांगण्याचा किंवा तुमचा घेण्याचा त्याचा अर्थपूर्ण तुम्ही विचार त्याच्यावर विचार विनिमय करून किंवा त्या गोष्टीशी कनेक्ट होऊन तो तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. आणि त्याग दत्तगुरू तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. आणि का घेऊन जात आहेत? कारण तुम्ही खूप त्याग केलाय, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, कुटुंबात, तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अगदी लहानपणापासून अशी एक सोल मला इथं दिसते जिनं फक्त स्ट्रगल केले, फक्त त्याग केलाय, फक्त समर्पण केले. आणि जे समर्पित केलंय, जे दिलंय, जे तिच्याकडनं हिरावून घेतलं गेलेलं आहे ते तिला स्ट्रॉंग करण्यासाठी, तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, तुम्हाला पुन्हा उभं करण्यासाठी, तुमच्यातली ताकद वाढवण्यासाठी, तुम्हाला हरवण्यासाठी नाही. तर ते तुमच्याकडनं घेतलं तरी सुद्धा तुमचं कोणतंही हे नाही आहे, म्हणजे त्यासाठी कोणतीही परमेश्वराकडे तक्रार नाही की हे माझ्याकडून का गेलं किंवा हे माझ्याकडे का नाही आहे, हे मला का दिलेलं नाही आहे. तर तुमच्यामध्ये भूमिकाच ती आहे जी समर्पणाची आहे, तुमच्याकडे त्यागाचीच भूमिका आहे. तुम्ही कोणतीही अपेक्षेच्या हेनं तुम्ही केलेलंच नाही आहे. आणि जो त्याग तुम्ही केलाय, जे जे तुम्ही सहन केलंय त्या सगळ्याचं जे परमेश्वर आणि म्हणूनच दत्तगुरू तुमच्याकडे साक्षात दत्तगुरू तुम्हाला आशीर्वाद देतात, ब्लेस्ड करतात. आणि त्यांचाही मार्ग म्हणजे तुमचा आणि दत्तगुरूंच्या मधला जो जे अंतर होतं ते सुद्धा तुमच्या समर्पणानं, तुमच्या प्रेमानं, तुमच्या भक्तीनं तुम्ही ते संपवलेलं आहे. आणि म्हणूनच दत्तगुरू आता तुम्हाला हा जो मार्ग आहे, जो अहिंसेचा आहे, सत्याचा आहे, तो तुम्ही स्वीकारलेलाच आहे. पण त्यावर जे तुमचं त्या मार्गावर चालत असताना जो उपदेश आहे, जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कुठंतरी डायरेक्टली डायरेक्टली मी असंच म्हणेन सरळ सरळ दत्तगुरूंच्या माध्यमातून तुम्हाला आता ते मिळत जाईल. कारण जोपर्यंत आयुष्यात गुरु नाही आहे तोपर्यंत मार्गदर्शन नाही, जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत ज्ञान नाही आहे. कोणतंच आयुष्यात गुरु तेव्हाच येतात ज्या वेळेला तुम्ही एका ह्याच्यातून कार्मिक ह्याच्यातून पूर्ण होऊन तुमची परीक्षा जेव्हा अशी परीक्षा असते जी तुमची पूर्ण झाली की गुरु तुमच्या आयुष्यात येतात, जी खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तोडून ती परीक्षा बघितली जाते. आणि त्या परीक्षेत तुम्ही स्थिर राहिला, तुमच्या आयुष्यात गुरु आलेत किंवा येत आहेत ज्यांचा हे आहे त्यांच्यात, आणि त्यामध्ये तुमचं त्याग, तुमचं समर्पण, तुमचं प्रेम, तुमची स्थिरता आणि तुमचा निस्वार्थीपणा ह्या सगळ्याची परीक्षा संपते. आणि म्हणूनच दत्तगुरू तुम्हाला आता साक्षात दत्तगुरू तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत. ते दर्शन देतील, जो स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा एखाद्या अशा काही मेसेजेस आहेत, मी तुम्हाला इथंच म्हटलं आध्यात्मिक एखाद्या मेसेजेसच्या द्वारे असेल किंवा अचानकपणे तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल, तुमच्या घरात लहान मूल असेल त्याच्या तोंडून असेल, एखादं वाक्य असेल किंवा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल किंवा एखादा मेसेज तुम्ही वाचाल किंवा अचानक तुम्ही पूजा करताय आणि पूजेतून उठताय किंवा पूजा करत असताना तुमच्या दारात अचानकपणे डॉगी कुत्रा जर तुमच्या दारात आलं आणि ते जर म्हणजे त्याला तुम्ही उठून म्हणजे दररोज तुमच्या त्या दारात हे करणं असेल, त्याला खायला देणं वगैरे हे करणं असेल, तुम्ही त्याच्यावर माया करताय, प्रेम करताय किंवा अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत असतील जे कधी येत नाही पण तरी पण आले, तर त्यावेळी सुद्धा ते अशा गोष्टी ज्या तुम्हाला त्यातनं मेसेज आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपला दृष्टिकोन काय आहे हे इथं बघितलं जातं. आणि तुमचा दृष्टिकोन खूप खरा आहे, पॉझिटिव्ह आहे. तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून जे जे काही तुमच्या समोर येईल ते त्याचा दृष्टिकोन बघण्याचा तुमचा चांगला आहे. दुसरा जर नकारात्मकतेने विचार करत असेल तर तुम्ही त्याचा एक वेगळ्या वेळेने विचार करताय, का नाही चांगल्या दृष्टिकोनातून विचार करताय. म्हणूनच दत्तगुरूंनी तुमची निवड केलेली आहे या अहिंसेच्या आणि सत्याच्या मार्गावर. अशा माझ्या अनेक सोल इथं आहेत ज्या सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी सक्षम आहेत, तयार आहेत आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने त्या पुढे चाललेल्या आहेत, स्वामींच्या आशीर्वादाने पुढे चाललेल्या आहेत. आणि हे मार्गदर्शन त्यांच्यासाठी आहे, खूप मोठं मार्गदर्शन आहे. आणि एक अशी पॉवरफुल जी ताकद आहे ती तुमच्यासाठी दत्तगुरूंनी निर्माण केलेली आहे आणि दत्तगुरू तुमच्या पाठीशी सदैव आहेत. आणि फेअरलेस एक निर्णय तुम्हाला आता आणि दत्तगुरूंनी म्हणूनच तुमच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला आता तुमच्या लाईफ पर्पजवर पुढे जायचं आहे.
तुम्हाला सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर ते तुम्हाला घेऊन जात आहेत. इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्या आयुष्यात आता पसरत आहेत आणि हेच तुम्हाला दत्तगुरू सांगतात की दत्तगुरूंनी निर्णय घेतलाय तुमच्या आयुष्याचा आणि ते तुम्हाला मार्गावर घेऊन जात आहेत. सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर ते तुम्हाला घेऊन जातात. स्वच्छंदी स्वतंत्र मार्गावर तुम्हाला घेऊन जात आहेत. झाडं, पशु, पक्षी, प्राणी यांचा आवाज, यांचं जो वाऱ्याची जी झुळूक आहे, पानांचं हलणं असेल, फुलं असतील आणि पक्ष्यांचा चिवचिवाट असेल, तर त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय. ते तुम्हाला खूप आवडते, मंत्रमुग्ध होताय त्याच्यामध्ये. अशा सोल मला इथं खूप कनेक्ट होत आहेत आणि त्यांचीच एनर्जी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्ट होत नाही, त्या ब्रह्मांडाच्या प्रेमात जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत दत्तगुरूंचे आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स तुमच्यापर्यंत सरळ डायरेक्ट येत नाहीत आणि ते येत आहेत कारण तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होत आहे. तुम्ही ह्या ब्रह्मांडामध्ये विलीन झाल्यासारखं असं त्यांच्या ह्याच्यात मंत्रमुग्ध होत आहे आणि तो आवाज, ते प्रेम, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः हरवून जात आहे तुम्ही की नाही आहे, ह्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे. सुख काय असते, सुख म्हणजे काय, आणि तेच सुख तुम्हाला दत्तगुरू दाखवतात. कारण सत्य, अहिंसा, प्रेम, जीवास जगण्यासाठी धडपडणारी माणसं असतील, पशु असतील, पक्षी असतील, झाडं-वेली असतील, त्यांना वाचवण्याचं जे सुख आहे, समाधान आहे, ते तुमच्यात उत्पन्न करतायत. ते प्रेम तुमच्यात उत्पन्न करतात. कुठंतरी हे वेगळं जे स्वतःकडे बघण्याचं जे दृष्टिकोन आहे, स्वतःकडं, मी तुम्हाला इथं तेच सांगितलं, स्वतःला बदलायचं आहे. स्वतःकडं बघण्याचा जो दृष्टिकोन तुमचा बदलला होता, मी माझं घर, माझं कुटुंब, माझं सगळं, हे की नाही, पण ह्या सगळ्यामध्ये एक तुमचं स्वतःकडे बघण्याचा हा दृष्टिकोन दत्तगुरू बदलतायत की ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रह्मांडामध्ये राहताय. तुम्ही हे ब्रह्मांड म्हणजे स्वतः तुम्ही आहात आणि ह्या ब्रह्मांडाला तुम्हाला बदलायचंय, या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे आणि मग तुम्ही इथं अहिंसा आणि सत्याचा तुम्ही जो उगम झाला की मग तुम्ही त्या प्रवासाला सुरू करताय आणि ही स्वतःपासूनची सुरुवात आहे आणि ह्याच प्रवासावर तुम्हाला दत्तगुरू घेऊन जात आहेत. मला रीडिंग कशी वाटली हे नक्की कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं आहे, कारण तुमची कमेंट मला खूप आवडतात, खूप छान असतात. माझ्याच बिझी शेड्यूलमुळं मी थोडंसं रीडिंगला मला लेट होतं, पण मलाही खूप आवडतं तुमच्याशी कनेक्ट व्हायला आणि थँक्यू सो मच. दत्तगुरूंचे आशीर्वाद आहे तुमचे सुद्धा खूप म्हणजे खूप छान कमेंट्स करता आणि खूप छान तुमचे विचार आहेत. तुमच्या कमेंट्समधून तुमचे विचार कसे आहेत, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू जगाकडे बघण्याचा कसा आहे, स्वतःकडे बघण्याचा कसा आहे, हे लक्षात येतं आणि म्हणूनच मी आवर्जून कमेंट वाचत असते. आणि थँक्यू सो मच दत्तगुरू आणि द लवर्स. दत्तगुरू तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर घेऊन जात आहे. द लवर्सचं कार्ड आहे इथं आणि दत्तगुरू तुम्हाला हेही सांगतात, प्रत्येक वेळी प्रेम म्हणजे वाईट हे भावनाच नाही आहे, कारण प्रेमानंच आयुष्याचं खरा संघर्ष, खरी जिद्द आणि पाया जो उभा आहे तो प्रेमाच्या आधारावर उभा आहे. मग तुमचं कुटुंब असेल, तुमचं रिलेशन असेल, तुमचं नातं असेल, विवाह असेल, वैवाहिक आयुष्य असेल, ह्या कौटुंबिक ह्याच्यावरचं असेल, ब्रह्मांडावरचं प्रेम असेल, तुमच्या परमेश्वरावरचं, तुमच्या आराध्यांवरचं प्रेम असेल, हे प्रेम, ह्या प्रेमाची शक्ती, हे प्रेम म्हणजे तुमची शक्ती आहे, तुमची ताकद आहे, तुम्हाला ह्या मार्गावर पुढं नेण्यासाठीचं त्याचं एक मार्गदर्शन आहे आणि जे तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढं घेऊन जाईल आणि त्या तुमच्या नात्याला ब्लेस्ड करताय दत्तगुरू. जे ह्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही ज्या नात्यासाठी तुम्ही झगडताय, ज्याचं रिलेशनशिप सुद्धा मला इथं दिसते, ज्या नात्यासाठी तुम्ही, कारण तोडणं सोपं असतं, तोडणं नाही, तुटल्यावर ते जोडत बसणं योग्य नाही आहे. जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत सांभाळावं, एकदा पडलं की फुटलं, तर ते असं इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय. तर असं कोणतंही नातं आहे जे तुमच्या प्रेमाचं आहे, ते तुमचा कॉन्फिडन्स वाढवत आहे, तुमच्यातली ऊर्जा, तुमच्यातलं चैतन्य, ते प्रेम तुमचं वाढवत आहे आणि तुमच्या प्रेमाची शक्तीच तुम्हाला ह्या सत्याच्या अहिंसेच्या मार्गावर खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्यातली खरी ओळख करून देणार आहे ही तुमच्या प्रेमाची ताकद. आणि म्हणूनच तुम्हाला दत्तगुरू ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन जात आहेत आणि जे तुमचे पार्टनर असतील, तुमचे वैवाहिक आयुष्यात तुमचे जोडीदार असतील, त्या सगळ्यांचं तुमच्यासाठी खूप ते लकी चाप आपण कसं म्हणतो तसं तुमच्यासाठी एक अशी व्यक्ती जी ब्लेस्ड आहे आणि जी लकी आहे ती तुमच्या आयुष्यात आले असेल तर
थोडंसं म्हणजे जे काही हे असेल तुमचे विचार किंवा काही किंवा तुमच्या आयुष्यात जर तुमची भेट झाली असेल किंवा होणार असेल तर ती भांडणाने होईल किंवा एखाद्या ह्याच्यामुळे, म्हणजे मग का मला एनर्जी पिक झाली माहीत नाही, पण इथं हे द लव्हर्सचं कार्ड म्हणजे असंच, जेव्हा ट्विन फ्लेमची एनर्जी असते किंवा सोलमेटची असते तर ती अशी डायरेक्टली ह्यानं येत नाही, तर ती भांडणं किंवा एखाद्या तू मैमै अशी सुरुवात असते आणि तशा प्रकारे तुमची सुरुवात झालेली असेल. पण यामध्ये एक अशी ऊर्जा आहे जी तुमच्यातली शक्ती वाढवण्यासाठी ती ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करते किंवा केलेली असेल. ज्यांच्याशी मेसेज रेझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नाईट ऑफ पेंटेकल्स, तुम्हाला दत्तगुरू तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत, कारण इथं आहे त्याग. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःवर काम करत असताना किंवा तुम्ही दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये आणि तुम्ही ह्या सगळ्या मार्गावर जात असताना तुम्ही खूप त्याग केलाय. तुम्ही स्वतःला तर परिपूर्ण केलंय, तुम्ही स्वतःवर काम केले, पण तुमच्याकडं पैसा, प्रॉपर्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं घेतल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला, मी तर तेच म्हटलं, तुम्हाला तोडलं गेलंय. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तोडलं गेले, प्रत्येक ठिकाणी तुमची परीक्षा घेतली गेली. पण आता तसं नाही आहे. जो थांबलेला तुमचा जो पैसा होता किंवा जे काही आहे, पैसा नाही आहे किंवा ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक जगामध्ये आता पैसा असल्याशिवाय काही गोष्टी होतच नाहीत पैशाशिवाय. तर जिथं जिथं तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसा आणि सगळं प्रेम, पैसा, कॉन्फिडन्स ह्या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. आयुष्य जगायला दुसरं काय लागते हो? ह्या तीनच तर गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमची जिद्द असायला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, सोबत पैसा असला पाहिजे आणि दत्तगुरूंचं मार्गदर्शन आहे. अजून काय पाहिजे? आयुष्यात सुख म्हणजे काय असते आणि हे सुख तुमच्या दारी येते, हे सुख तुमच्या आयुष्यात येते आणि हे दत्तगुरू हेच सुख आणि ह्याच मार्ग तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत. आणि कारण तुम्ही अहिंसेच्या आणि सत्याच्या मार्गावर आहेत. तुमच्या आयुष्यात इतका तुम्ही त्याग केला, समर्पण केला, लढला, तुटला, रडला, पण तुम्ही तुमचा हा अहिंसेचा सत्याचा मार्ग तुम्ही सोडलेला नाही आहे. स्वतःला तुम्ही बदलवला आणि तसंच इतरांनाही बदलवण्याचा तुम्ही जो प्रयत्न करताय त्यासाठीच तुम्हाला इथं ब्लेस्ड केलं जाते. दत्तगुरूंचा हा आशीर्वाद तुम्हाला परिपूर्ण करतोय. तुम्हाला खूप असं मला इथं एवढी एनर्जी, स्ट्रॉंग एनर्जी इथं फिक्स झाली आणि थँक्यू सो मच. मी काय म्हणलं तुम्हाला इथं एक सोलमेटची किंवा ट्विन फ्लेमची एनर्जी मला इथं दिसत होती आणि तीच एनर्जी पुन्हा एकदा हे झालेली आहे. तर अशी एक एनर्जी, अशी एक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते, जी प्रेमाची ऊर्जा आहे, जी तुम्हाला परिपूर्ण करणारा आहे. तुमचं म्हणजे बरेच इथं मला अशा एनर्जीज दिसत आहेत की तुमच्या विवाहाला खूप वेळ झालेला आहे, लेट झाला आहे किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप प्रामाणिक आहात, खरे आहात. तुमच्या आयुष्यात एखादा पार्टनर नाही आहे, तुम्ही एकटेच प्रवास करत असाल किंवा तुमचं जे काय आहे तुमचं हे तुम्ही विसरूनच गेलाय. लग्न करायचं असते किंवा आयुष्य असते किंवा कुटुंब असते, ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलास. तर यामध्ये अचानकपणे तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती एंटर करते किंवा अशी व्यक्ती प्रवेश करते जी तुमचं लाईफचं हेच बदलून टाकेल आणि तुमच्यातली खरी जी सोल आहे ती बाहेर काढेल किंवा तुमच्या आयुष्याचं जो लाईफ पर्पज तुमचा आहे त्यामध्ये तुमच्यासारखीच तुम्हाला सांभाळणारी, तुमच्यात विरघळणारी, तुम्हाला परिपूर्ण करणारी, तुम्हाला अजून स्ट्रॉंग करणारी आणि त्या मार्गावर जे ज्ञान तुम्हाला आहे त्या मार्गावर, सत्याच्या आयुष्याच्या मार्गावर पुढे जाताना जे ज्ञान तुम्हाला आहे त्या ज्ञानामध्ये अजून भर घालणारी आणि ती तुम्हाला साथ देणारी अशी सोल तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. आणि दत्तगुरूंचा हाच आशीर्वाद आहे. ही तुमची परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेचा तर अंत झालेला आहे. कारण सत्य आणि अहिंसा हा मार्ग स्वतःमध्ये तुम्ही चेंजेस केलेले आहेत, स्वतःला तुम्ही बदलवले आणि जे प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी सुद्धा सक्सेसफुल हा रस्ता आहे, यशस्वी करणारा आहे, तुम्हाला ब्लेस्ड करणारा आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप यशस्वी होत आहे. थँक्यू सो मच. आणि डिवाइन ऑर्डर, तर दत्तगुरूंचा हाच आदेश आहे म्हणा. तर दत्तगुरू तुम्हाला तेच सांगतायत की अहिंसा व सत्याच्या मार्गावर ते तुम्हाला घेऊन जात असताना एक खूप मोठं लेसन तुमच्यासाठी अनफोल्ड होते, एक खूप मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होते की तुम्हाला काय करायचं हेच तुम्हाला माहीत नव्हतं. तुम्ही तुमच्यात जे बदलवलं ते तुम्हाला इतरांमध्ये बदलवायचं आहे. खरा मार्ग काय आहे, सत्य काय आहे, अहिंसा काय आहे, प्रेम काय आहे आणि हा
हे ब्रह्मांड काय आहे याबद्दलची जी अनुभूती तुम्हाला झालेली आहे, तुम्हाला होतीये, ती अनुभूती इतरांपर्यंत पोहोचवणं आणि या ब्रह्मांडावरचं प्रेम जागृत करणं, ह्याबद्दलचे जो लेसन आहे तो सुद्धा तुमच्यामध्ये अनफोल्ड होईल. कारण बरेच वेळा असं असतं की आपण आपल्या भोवतीचं जग तेवढंच बघतो, पण आपल्यामध्ये आत इतकं छान ब्रह्मांड आहे त्याच्याशी आपण कधी कनेक्टच होत नाही. बघा हो, जरा एकदा ध्यानाला बसा, बघा हार्ट चक्रावर प्रेम करा, जरा तुम्ही चक्राजवर प्रेम करा, ध्यान करा, मेडिटेशन करा आणि बघा हे ब्रह्मांड ना असं जग आणि असं सगळं अनुभवायला मिळतं, असं सगळं दिसतं की आपण कधीही ते अनुभवलेलं नाही आणि इथं असं कुठं नाहीच आहे बघायला. असल्या गोष्टी आपल्याला दिसतात. जेव्हा तुमची थर्ड आय ओपन होते, तुम्ही चक्रांवर काम करायला लागता, डीप ध्यानामध्ये जाता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. हे एक अलौकिक असं जग आहे, असं ब्रह्मांड आहे जे तुम्हाला ह्या जिवंतपणीचा स्वर्ग जो बघायला म्हणतात की नाही, जिवंतपणे स्वर्ग बघणं, तो स्वर्ग जर बघायचा असेल तर ध्यानात उतरलं पाहिजे. खरा देव काय आहे, खरं अध्यात्म काय आहे आणि खरा परमेश्वर काय आहे आणि ब्रह्मांड काय आहे, अगदी जवळून अनुभवायचं असेल तर ध्यानामध्ये उतरलं पाहिजे. आणि हाच मेसेज तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. हे ध्यान म्हणजे सर्वस्व स्वतःशी जोडलं आहे, परमेश्वराशी आहे, ब्रह्मांडाशी आहे. आणि हाच लेसन तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय. तुम्ही असं मंत्रमुग्ध होत आहे या सगळ्यामध्ये. आणि थँक्यू सो मच. इनर स्ट्रेंथ, मी तुम्हाला इथं तेच म्हटलं, आयुष्यात दुसरं काय आहे हो, कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतोय, या मार्गावर तुम्ही पुढं जात असताना तुमच्यातला हरवलेला कॉन्फिडन्स असेल तो कॉन्फिडन्स पूर्ण जागृत होतोय. प्रेम आहे, पैसा आहे, ताकद आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत आणि हे सगळं तुमच्याबरोबर पुढं जाते आणि हे सगळं तुम्हाला पुढं घेऊन जाते. आता तुम्हाला तुमच्यातली पॉवर इतकी वाढली आहे असं तुम्हाला जाणवेल की तुम्ही कुठेही थांबूच शकत नाही. तुम्ही थांबू शकत नाही, कारण दत्तगुरूंनी तुमचा हात पकडलेला आहे. दत्तगुरूंनी तुमचा हात पकडलाय. दत्तगुरूंनी तुम्हाला असं, तुमचा आवाज जो आहे, जो बुलंद असा आवाज आहे, जी अशी वाघासारखी डरकाळी फोडणारा असा तुमचा जो आवाज आहे, जो सत्याचा आहे, जो कर्तृत्वाचा आहे, जो कर्माचा आहे, जो परमेश्वराच्या प्रेमाचा आवाज आहे, भक्तीचा आवाज आहे, तो आवाज तुमच्यातला ते बाहेर काढतायत आणि अहिंसेचा जो मार्ग आहे त्या मार्गावर तुम्हाला ते पुढे घेऊन जात आहेत. आणि हा मार्ग म्हणजे तुमच्यासाठी एक अशी असं हे आहे जे तुम्हाला खूप ब्लेस्ड करते, खूप ब्लेस्ड करते. आणि तुमच्यातली एक शांत आणि जी अशी सोल आहे जिला ती खडखडून जाग करते दत्तगुरू, जी सोल अशी आहे जी अशी शांत राहण्यासाठी किंवा दुर्लक्ष करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी अशी नाही झालेली. तुमची सोल अशी आहे जी वाघासारखी अशी सोल आहे तुमची, जी तिला असं थरारक बनायचं म्हणजे असं एक त्याची एनर्जी वेगळी आहे. तर तसं हे करणारी अशी सोल आहे आणि तीच तुमची सोल ती जागृत करतायत आणि म्हणूनच तुम्हाला अहिंसा व सत्याच्या मार्गावर ते घेऊन जात आहेत. आणि फ्रीडम, मी काय म्हटलं तुम्हाला, ही तुमची सोलच अशी आहे, तुमचा आत्मा असा आहे, तुमचं पिंडच असं आहे जे बांधून राहणारच नाही. आणि म्हणून तुम्हाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर तुम्ही जात आलायच पुढं, पण असं स्वच्छंदी जगणं, एका ह्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढतायत, एका तुरुंगातनं, एका कोंडमाऱ्यातनं बाहेर काढतायत दत्तगुरू तुम्हाला आणि ते घेऊन जातात खऱ्या सत्याच्या अहिंसेच्या मार्गावर. कारण हा कोंडमारा तुम्हाला दम घुटल्यासारखं, गुदमरल्यासारखं त्यामध्ये होत होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासाठी, तुम्हाला जगण्यासाठी, दाखवण्यासाठी दुसरं काय, म्हणजे काही गोष्टी बरेच वेळा तुम्हाला असं इथं हे होतं की मला खूप शिकायचं आहे पण माझ्याजवळ तसं नाहीच आहे शिकण्यासारखं. हां, जेवढं आहे तेवढं तुम्ही ते शिकलाय, पण अजून तुम्हाला खूप काही करायचं आहे, अजून तुम्हाला खूप काय करायचं आहे. मग ते कधी करणार, ज्यावेळेला तुम्ही पिंजऱ्यात, जेव्हा तुम्ही पिंजऱ्यात असताय पिंजऱ्यात आपण असलो, पिंजऱ्यात जेवढं टाकतात किंवा देतात तेवढंच आपण खाणार आहे आणि तेवढ्यावरच आपण जगणार आहे. पण ह्या पिंजऱ्यातून तुम्हाला मुक्त करताय स्वच्छंदी. तुम्हाला जिथं जायचं आहे, जिथं तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे, जिथं थांबायचं आहे, जे बघायचं आहे, तुम्हाला जे क्षेत्रामध्ये तुम्हाला जे पुढं जायचं आहे ते क्षेत्र असेल, तशी माणसं तुमच्या आयुष्यात आता येणार आहेत, म्हणजे ज्या सोल अशा असतील ज्या तुम्हाला सत्याच्या अहिंसा, आणि हेच दत्तगुरू हेच तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की अशा सोल्सच्या आहेत, अशी जी लोकं आहेत, तर
तुमच्या आयुष्यात सोलमेटच्या द्वारे तुमच्या आयुष्यात अशी लोकं येतील जी तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला हे ज्ञान देतील, तुम्हाला पुढं जाण्यासाठी ते दरवाजे उघडतील, तुम्हाला ते मार्ग दाखवतील आणि तुम्हाला अजून पुढं अजून तुमची ताकद वाढवण्यासाठी मदत करतील आणि हे फ्रीडमसुद्धा तुम्हाला आहे. आणि ह्यासाठीच तर तुमची खरी हे झालेले आहे. तुम्ही यासाठी खूप परीक्षा दिलेली आहे. हा पिंजरा सोप्पा नाही आहे. ह्या पिंजऱ्यात तुम्ही स्वतःला किती तयार केले आणि इथं दत्तगुरूंनी ह्या पिंजऱ्यात सुद्धा तुम्हाला साथ दिले, तुम्हाला मार्गदर्शन केले, तुम्हाला आशीर्वाद दिलेत आणि यापुढंही दत्तगुरू तुम्हाला सदैव तुमच्याबरोबर आहेत आणि तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत आणि तुम्हाला ते ह्या मार्गावर घेऊन जात आहेत. कारण तुम्ही त्यांची खूप आवडती सोल आहात. तुम्ही स्वतःवर काम केलेलं आहे आणि दत्तगुरूंची जी भक्ती करताय त्यासाठी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि तुमची जी भक्ती आहे, तुमचं जे प्रेम आहे, तुमची जी मंत्रमुग्ध होण्याचं जे एक हे आहे आणि ते दत्तगुरूंना खूप भावतं आणि तुमची जी भक्ती आहे ती त्यांच्यापर्यंत आपसूक पोहोचते. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की रीडिंग कशी वाटली आणि अशीच पुन्हा एकदा छानशी रीडिंग घेऊन भेटूया आपण. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.